न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या। याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत, आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो। पुढेही आम्ही न्यायदेवता सांगेल तसं पालन करत राहू, 100% तसं करत राहू। नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार, काही वेळ आली तरी राहणार। राहिला विषय सरकारचा, सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। मराठा आणि कुणबी हा एकच, या जारशिवाय मुंबई सोडत नाही। सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे। त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा। सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते सांगा। मराठा आणि कुणबी एक हे, याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा। सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120B 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे। बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यकते द्यावी। आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात। 58 लाख नोंदी सापडल्यात। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे, त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही। शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे। 33-34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही। देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाहीत, ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे। 33-34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे। कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे। पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे। देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे। हे काम शिंदे समितीने करावं। याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे, ते नाही, ते दिलं जावं। त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे, ते दिले गेले पाहिजे।